निसर्ग आपल्याला नेहमी शिकवतो. ऋतूप्रमाणे जर आपल्या जीवनात बदल केले तर आपले जीवन पुन्हा पुन्हा खूप सुंदर होते. जोहार मंडळी, मी निकिता स्वागत करते माझ्या एका या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी बाजारातून ह्या 3 कुंड्या आणलेल्या होत्या, प्लॅस्टिकच्याच आहे. तर त्याच्यात मला माती भरून झाडं लावायची होती. तर सकाळी दीक्षूला सोडून माझं इकडं लगेच काम चालू झालं होतं. तर खूप दिवसापासून माझं हे काम पडलेलं होतं. म्हणजे खरं सांगायचं झालं तर वर्ष होऊन गेलं असं समजा. कारण जेव्हापासून मी ही माती घेऊन आलेली होती तेव्हापासून मी त्याला बघितलेलंच पण नव्हतं. आणि ते आज मी काढून घेतलं आहे. आणि कधीपासून विचार तर करत होती पण ते जमलंच नाही मला. म्हणून मी त्याच्यासाठी मार्केटमधून ह्या 3 कुंड्या घेऊन आलेली. तर आणून त्या पण मी 1 आठवडा तसंच ठेवल्या. त्याच्यानंतर आज करायचंच होतं म्हणून मी करून घेतलं. आणि गावावरून येताना मी काही साधीच अशी झाडं आणलेली आहेत. तर मला ती लावून घ्यायची होती. मी सगळी माती भरून घेतली. तर माती मी आधी बारकी करून घेतली आणि नंतर मग त्याच्यात लावायचं होतं. तर मी शेणखत पण घेऊनच आलेली होती घरून. तर ते मी सगळं मिक्स केलं. तर हे सगळं मी गच्चीवरच करून घेऊन नंतर खाली आली. आणि खाली आल्यानंतर मग मी अजून मला वाटलं की माती थोडीशी मोठीच आहे, त्याच्यात खडे खडे असे वाटायला लागलेच. तर ती मी माती अजून बारीक केली आणि सगळं मिक्स करून मग परत कुंडीमध्ये टाकून दिलं. आणि दीक्षूला तर स्कूलमध्ये सोडलं होतं आणि बाबूचा इकडे नाश्ता चालला होता आणि त्याचं माझ्या कामात पण लुडबुड त्याची चालू होती. आधी मी अशी जुनी झाडं लावलेली होती पण ती मस्त फुलं वगैरे यायची. गुलाबाचं झाड होतं, तुळशीचं झाड होतं. त्याच्यानंतर घरात काही खातो तर मग त्याच्या बिया वगैरे, निंबू, पेरू ह्याच्या बिया पण मी लावलेल्या होत्या आणि ती रोपटं पण खूप छान झालेली होती. त्याच्यानंतर दुसरी पण काही फुलझाडं होती. पण मग जसं घरी वगैरे जायचं असेल तर मग ते आठवडाभर किंवा 2 आठवडेभर असं त्याला पाणीच नसतं, त्यामुळे ती मरून गेली. सो मी कधीपासून विचार करत होती की मला झाडं आणून लावायची आहेत. तर ते मला होतच नव्हतं माझ्याने. तर म्हटलं चला आज मी करणारच आहे. म्हणून मी दीक्षूला स्कूलमध्ये सोडल्यानंतर दीक्षूच्या पप्पांचा टिफिन वगैरे झाला आणि आम्ही गच्चीवर गेलो होतो. तर सगळं आमचं काम झालं आणि सगळी माती वगैरे हे करून आणलं. आणि मी फक्त झाडं आणली, ती गुलाबाचं रोपटं आणलं होतं आणि फुलझाडं आणि कढीपत्ता मला पाहिजे होता म्हणून मी कढीपत्ता घेऊन आली. आणि कढीपत्ता मी कित्येक वेळा आणून खाली, म्हणजे आमच्या इथं सोसायटीमध्ये खाली लावलेला होता. पण ते काका झाडू मारायला वगैरे येतात तर ते बघत नसतील आणि मग ते तिकडेच कचरा पेटवून टाकतात आणि त्यांनी असं करून ते मग रोपटं झालंच नाही. किती वेळा मी आणून हे लावलेलं होतं पण ते होतच नाही. काही वेळा तर सगळी सुकूनच जातात, असं झालेलं. तर म्हटलं चला आता मी एकदाच आणून कुंडीतच लावून बघते, होतं की नाही ते तरी बघूया. असं करून मग मी अजून एकदा घेऊन आली आणि कुंडीतच लावून ठेवणार आहे, होतं की नाही ते तरी बघू म्हटलं असं. आणि मागे पण माझं निंबूचं झाड होतं, त्याच्यानंतर पेरूचं झाड होतं. तर ते खूप छान झालेलं होतं आणि मस्त होतं. तर म्हटलं आता ही झाडं मोठी व्हायला तर यांना चांगली जागा पाहिजे, म्हणून मग मी खाली विचार केला लावायचा. पण त्याच्या इकडे एवढी चांगली जागा नाही म्हणून मी घरी घेऊन गेले आणि घरी लावलेले आहेत तर खूप छान झालेले आहेत. म्हणजे निंबूचं झाड पण मस्त झालेलं आहे आणि पेरू पण खूप मस्त झालेले आहे. कधी गेली तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर असं कधीतरी आपण काय खाल्लं आणि त्याची बी वगैरे लावली तर खूप छान वाटतं. जास्त आमच्या बाल्कनीत झाडं तर नाही पण मला पाहिजे होती म्हणून मी थोडीशीच लावली. आणि जर ही पण व्यवस्थित वाढली तर मला दुसरी पण झाडं लावायची आहेत. अशी झाडं लावली किंवा कोणाकडे बघितली तर खूप छान वाटतं. कोणाकडे पाणी असेल त्यांच्या घरी म्हणजे हिरवगाळ अशी झाडं लावलेली असतात तर बघूनच एवढं प्रसन्न वाटतं ना की खरंच झाडं अशी हिरवीगार बघितली की मन एकदम प्रसन्न होतं, खूप छान असं वाटतं. आणि आमच्याकडे गावाला तिकडे तर मग पाणी नाही, त्याच्यामुळे झाडंच म्हणजे होतच नाही. पण आता कसं तरी पाणी आलं आहे म्हणून तिकडे मग थोडीफार झाडं लावली म्हणून थोडंसं हिरवळ आहे. नाहीतर आमच्या गावाला तिकडे तर अजिबात पाणी नाही. खूप हालत होतात लोकांचे, पाणी प्यायला पण भेटत नाही तर मग आंघोळीला कपडे धुवायला कुठून घेऊन येणार अशी होते हालत. खूप पाण्याची शोधाशोध करावी लागत असते. मी जेव्हा गावाकडे होती तेव्हा पाणी नाही तर दीक्षूचे कपडे धुवायला मला म्हणजे डोंगरी चढून दुसऱ्या खाणीवर शोधत जावं लागायचं पाणी. एवढी पाण्याची टंचाई आहे आमच्याकडे. पण तरी पण आता सध्या थोडंसं नळ वगैरे दिलं, टाकी वगैरे ठेवली तर थोडंफार पाणी येतं आहे. सो त्याच्यानंतर मग मी इकडे आवरायला घेतला होता हा बेड. तर आता गरमी सुरू झाली आणि आता हे ब्लँकेट आहेत ते बिनकामाचे इकडे कपाटात पडून राहिले तर मग त्याची अडचण वाटते. तर आता त्याला म्हटलं ठेवून देऊया. तर मी सगळं आवरायला लागले. तर मोठे मोठे ब्लँकेट होते ते मला ठेवायचे होते, तसेच काही कपडे होते, स्वेटर वगैरे. तर ते मी सगळे मग भरून ठेवायचं होतं त्याच्यात, म्हणून मी बेडमध्ये सगळे स्टोरेजच्या याच्यात टाकून दिले. बघा ना आता
हिवाळा संपला की आपण ब्लँकेट धुवून वाळवून आणि नीट ठेवून देतो. प्रत्येक ऋतूची एक वेळ असते, तो येतो आणि निघूनही जातो. आयुष्यातही असंच असतं. कधी थंडीसारखे कठीण दिवस येतात, तर कधी उन्हाळ्यासारखे सोपे आणि आनंदाचे दिवस. पण या सगळ्या बदलांमध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे पुढे चालत राहणं. घरातली छोटी छोटी कामं करताना कधी कधी वाटतं की आपल्या आयुष्यात काय खास नाही, पण खरं तर या छोट्या मोमेंट्समध्येच आयुष्याचं खरं सौंदर्य असतं. आज ब्लँकेट ठेवताना मला एकच वाटलं, ऋतू बदलतात, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण आपली मेहनत, स्वप्न कधी थांबवू नयेत. म्हणून जे आहे त्यात आनंद शोधत राहा, प्रयत्न करत राहा, पुढे जात राहा, कारण प्रत्येक नवीन ऋतूसोबत एक नवीन सुरुवात घेऊन येतो. सो जे काम करत आहात ते काम करत राहा आणि आनंदी राहा. आपला प्रत्येक दिवस नवीन असतो आणि प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जातो. आपण करत असलेल्या घरकामामधून, तर कधी परिस्थितीतून. कधी सगळं आपल्या मनासारखं होतं, तर कधी काहीच आपल्या मनासारखं किंवा आपल्या प्लॅननुसार होत नाही. पण तरीही आयुष्य थांबत नाही, ते पुढं चालत राहतं. आपण रोज सकाळी उठतो, घरातली कामं करतो, कुटुंबाची काळजी घेतो आणि या सगळ्यात नकळत आपण खूप काही शिकत असतो. संयम, मेहनत आणि प्रत्येक परिस्थितीतून पुढे जाण्याची ताकद. म्हणून प्रत्येक दिवसाला हसून स्वीकारा, कारण आजचा दिवस परत कधी येणार नाही. आणि कदाचित आजचा छोटासा मोमेंट उद्या एक सुंदर आठवण बनेल. तर मला आज ब्लँकेट ठेवता ठेवता असेच विचार आले आणि तुमच्यासोबत शेअर केलं. त्याच्यानंतर मला करायची होती ही बाकीची कामं, जी बाबूनी पसरवून ठेवली होती. तर मी सकाळीच घर झाडून काढलं होतं, पण बाबूने परत इकडे पसारा काढून ठेवलेला होता, तर त्याला परत भरायचा होता. तर मी परत ते पसारा आवरून घेतला आणि परत झाड मारून घेतला. मग हा पसारा मी सगळा आवरून घेतला आणि किती वेळा झाडायचं तरी पण पसाराच करून ठेवतात. मग सगळं परत आवरून घेतलं. बुक वगैरे आहेत त्या दिक्षूच्या पझलचे आहेत, तर मग दिक्षू घेऊन बसत असते तेव्हा त्याला पण पाहिजे असतात, म्हणून ते सगळ्या काढून ना खेळत बसतो. तर हे इकडे बाबूने काढून टाकलेली होती माचीस, तर तीच मी इकडे भरून ठेवत होती परत. तर बाबूने कुठून शोधून काढली काय माहिती. जेव्हा मला पाहिजे होती तेव्हा मला भेटली नाही, शोधून शोधून पण सापडली नाही. आणि बाबूने कुठून शोधून काढली त्याचं त्यालाच माहिती. आणि पूर्ण त्याचं वाटोळं लावून टाकलं आणि 2 माचीस होता, सगळी बॉक्स रिकामी करून टाकली. सगळा बॉक्स पाडून घेतला आणि ते खेळत बसलेला. कसं काय शोधून काढतो काय माहिती, त्याचे त्यालाच. त्याच्यानंतर बाबूला करायचा होता थोडासा स्टडी, तर मग त्याच्यासोबत मी बसले आणि आम्ही टाईमपास करून घेतला. आणि दिवसभर आपले एक घरकामातून थोडा वेळ मुलांसोबत खेळलो, बागडलो की आपल्याला घरातलं वादळ शांतपणे खेळत असतं आणि आपलं बरोबर आहे ते विसरून जातं. एकटीला मग वैतागून ठेवतात आणि खरंच घर डोक्यावर घेत असतात आणि ते एकटीला सांभाळणं खूप मुश्किल जातं. ज्यांच्या घरी एकटी असेल ना आई आणि त्यांच्या घरी सांभाळणारं दुसरं कोणी नसेल, त्यांना खरंच माहिती असेल की कशी हालत होऊन जाते स्वतःची, म्हणजे खूपच बेकार हालत होते. सो त्याच्यानंतर मी डायरेक्ट रात्री शूट केला आणि रात्री दिक्षूची कॉम्पिटिशन होते, तर त्याच्यासाठी मला काही बनवायचं होतं. तर मी ते म्हणजे रात्रीचे 11 वाजले होते, तोपर्यंत ते मी बनवत बसलेली होती. सो झालं होतं थोडंफार, म्हणजे झालं होतं, कम्प्लीटच झालं होतं. तर मी सगळं बनवून झाल्यानंतर थोडासा म्हटलं शूट घेऊ म्हणून घेतला. सो मुलांचे स्कूलमध्ये काही कॉम्पिटिशन किंवा काही असेल तर ते टेन्शन असते घरी आईला पप्पांना. सो तेच माझं चाललं होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. चला बाय, भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. धन्यवाद.